आरोग्य वार्ता. नातवंडाबरोबर खेळल्याने वृद्धांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा. नवी दिल्ली. नातवंडाबरोबर खेळल्याने वृद्धांचे मानसिक आरोग्य सुधारते, असे बुधवारी झालेल्या एका संशोधनात समोर आले आहे. दरम्यान, स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर्स यासारख्या इतर न्यूरोलॉजिकल रोगांचा सर्वात मोठा धोका वयानुसार वाढतो, असेही अभ्यासातून समोर आले आहे. 2050 पर्यंत जगभरात 60 वर्षांवरील प्रौढांची संख्या दुप्पट आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांची संख्या तिप्पट होण्याची अपेक्षा आहे. अभ्यासानुसार जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. कॅनबेरा विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी मुलांसाठी आणि प्रौढांसाठी खास बनवलेल्या क्रीडांगणामध्ये खेळण्याचे फायदे याचा अभ्यास केला आहे. जेव्हा लहान मुले आणि वृद्ध लोक आंतरपिढीबरोबर खेळात व्यस्त असतात, गोष्टी सांगणे आणि खेळाच्या मैदानाच्या उपकरणांसह खेळण्यासह सर्जनशील आणि मनोरंजक क्रियाकलापांमध्ये भाग घेऊ शकतात, त्यामुळे त्यांच्यातील तणाव कमी होतो आणि त्यांचे मानसिक आरोग्य सुधारते. युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलियन रिसर्च सेंटर फॉर इंटरॅक्टिव्ह अँड व्हर्च्युअल इन्व्हायरमेंटच्या अभ्यासकांनी म्हटले आहे की तरुण पिढी आणि वृद्ध लोकांमध्ये सामाजिक अंतर पडत आहे. यामुळे घरात आणि शाळाबाहेर अर्थपूर्ण संवाद कठीण होतो. त्यामुळे